सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित थरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022चा जो काही प्रिलिम्सचा पेपर आहे तो डिस्कशनला घेतलेला आहे आणि इन डिटेल आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघतोय की याच्या अगोदर त्याच्या जागेवरती कुठं PYQ आला होता, PYQचं ॲप्लिकेशन कसं करायला हवं होतं, शिवाय काही करंटचा मुद्दा लागतोय का, लॉजिक काय लागते का, ट्रिक काय लागतात का, अशा पद्धतीने आपण त्याच्या डिटेलमध्ये ॲनालिसिसमध्ये आहे। शिवाय जो काही कंबाईनचा पेपर आहे या कंबाईनच्या पेपरचं पण आपण इन डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे। 2021चा जो काय पेपर आहे कंबाईनचा पूर्व परीक्षेचा त्याचं देखील डिटेल ॲनालिसिस घेतलेलं आहे। काहींनी ज्यांनी त्याचे पार्ट पाहिले नसेल ते पार्ट पाहू शकतात। शिवाय पोलीस भरतीचे पण बरेचसे लेक्चर्स आणि बरेचसे पेपर्स आपण अपलोड केलेले, ज्यांचे कोणाचे मित्र असतील, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांच्यापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचवा। थोडा प्रमोशनचा पार्ट असा, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे बुक्स आहेत। याच्यामध्ये समाजसुधारकांचं जे बुक आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती, के सागर पब्लिकेशन, महाराष्ट्राचा भूगोल, खतीब सरांचं पुस्तक आहे। त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास हे देखील पुस्तक आहे। लुसंट जनरल सायन्सचं जे प्राध्यापक रवी भूषण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याचं मराठीमध्ये अनुवाद करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केले। त्या अनुषंगानं के सागर सामान्य विज्ञान, मूळ लेखक प्राध्यापक रवी भूषण, अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे हे विद्यार्थी मित्रांनो। राज्यसेवा पूर्व परीक्षा 4 जून 2023 रोजी जी काही झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न ह्याच्यामधील होते, या बुकमधील होते व 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या 23 पैकी 23 प्रश्न याच पुस्तकातील होते। पंचायत राजचं देखील आपलं पुस्तक आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक आहेत प्राध्यापक VP पाटील। त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं नवीनच संसद भवन जी काही इमारत आहे तिचं चित्र असलेलं हे नवीन आत्ता रिसेंटली पुस्तक येत आहे, म्हणजे न्यू एडिशन येत आहे। ऑलरेडी हे पुस्तक मॅक्सिमम स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे के सागर पब्लिकेशनचं पॉलिटीचं पुस्तक ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये थोडं अपग्रेडेशन करून हे पुस्तक येत आहे। त्याच्यानंतर प्राध्यापक प्रमोद हुमणे यांचं समग्र अंकगणित हे पुस्तक आहे। PSI STI ASO पूर्व परीक्षा के सागर पब्लिकेशनचा हा स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह आहे। 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं इन डिटेल ॲनालिसिस या पुस्तकामध्ये दिलेलं आहे। महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असे इतिहासाचं तिसरं पुस्तक आहे। समाजसुधारक, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे 3 इतिहासाची पुस्तकं आहेत। संपूर्ण बुद्धिमापन हे देखील जसं अंकगणितचं पुस्तक आहे तसं बुद्धिमापनचं देखील पुस्तक आहे। आणि आपला आजचा हा जो आपण पेपर डिस्कस करतोय 2022चा प्रिलिम्सचा हा पेपर आहे। सॉरी, आता बघा 59 नंबरचा ह्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे। 59 नंबर, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार, ऑलरेडी हा PYQ विचारलेला आहे, 100% मार्क्स पडायलाच पाहिजे होते या कॅटेगरीतला हा प्रश्न होता। भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या कलमानुसार, कलम पाठच करायचे, रोज रेग्युलर हॅबिट ठेवायचं, ॲटलिस्ट 10-15 रोज कलम वाचायची म्हणजे वाचायची। लायब्ररी गेल्या पहिल्यांदा ते टास्क ठेवायचं, 5 मिनिटात 10 कलम वाचायचे, परत दुपारून जेवून आल्यानंतर परत तीच 5 जी 10 कलम वाचलेली असतील त्याला रिवाईज करायचं आणि परत संध्याकाळी जाताना सहज ती 10 कलम आठवत जायचे। अगदी 15 दिवस जरी तुम्ही केलं तरी आयोगानं आतापर्यंत जी काय महत्वाची कलम विचारले, जिथं PYQ विचारलेत तेवढी सगळी कलम बाजूला काढायची, एका पेजवर तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचे, जेणेकरून तुमच्या हँडरायटिंगमधलं लवकर पाठ होतं। ब्रेनला तसं हॅबिट झालेलं असतं, आपलं हँडरायटिंग आपल्या लवकर लक्षात राहतं। सगळी कलम लिहायची, एक साधारणतः 150-200 कलम असतील। 15 दिवसामध्ये सगळीच्या सगळी कलम तुमची तोंडपाठ होतील। आज 10 कलम केली की उद्या पुढची 10 करायची, पण पहिल्या 10ला रिव्हिजन द्यायची। 1 ते 51 पर्यंत, 1 ते 51A पर्यंतची सगळीच्या सगळी कलम लाईनीनं तोंडपाठ पाहिजेत। आणि त्याच्यानंतर संसदेतली महत्वाची कलम, विधानसभेतली महत्वाची कलम आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्याच्यातले महत्वाची कलम, महान्यायवादी, महाधिवक्ता आणि कॅट याच्यातली महत्वाची कलम, याच्या बाहेर आयोग क्वेश्चन विचारत नाही। आता बघा, हा क्वेश्चन ऑलरेडी विधानसभेवरती आहे, विधानसभेवरती क्वेश्चन विचारण्याचा मॅक्सिमम ट्रेंड हा कंबाईनला आहे आणि क्वेश्चन हा सोप्या कॅटेगरीतला आहे। क्वेश्चन असा आहे, विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला असेल तर विधान परिषद
विधान परिषद स्थापन करण्याचे किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला या कलमाने मिळालेला आहे. ऑलरेडी PYQ आहे. मेन म्हणजे काय की हे वाक्य फार जास्त महत्वाचं आहे की इथं पण आयोगाने एकदा क्वेश्चन विचारलेला आहे की विधानसभेनं तशा आशयाचा ठराव संमत केला तर, म्हणजे काय की संसदेला जर एखाद्या राज्यामध्ये विधान परिषदेची स्थापना करायची असेल किंवा नष्ट करायची असेल तर त्या संबंधित विधानसभेनं तसा ठराव संमत करायचा आणि तो संसदेला पाठवायचा आणि मग संसद ठरवते की बाबा त्या ठिकाणी त्या संबंधित राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची की नष्ट करायची. हा सर्वस्वी अधिकार संसदेला आहे, परंतु संसद स्वतःहून राज्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची की संसद स्वतःहून असं म्हणत नाही की बाबा गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करू. तशा आशयाचा ठराव, फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं, तशा आशयाचा ठराव गुजरातनं की बाबा आमच्या राज्यामध्ये विधान परिषद आम्हाला पाहिजे अशा आशयाचा ठराव संमत करून तो संसदेला पाठवायचा. मग संसद विचार करते की बाबा या ठिकाणी गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करायची की नष्ट करायची. म्हणजे सपोज ऑलरेडी असेल, त्यांना ती डिझॉल्व्ह करायची असेल तरी देखील तशा आशयाचा ठराव कोणाला करावा लागतो, तो विधानसभेला करावा लागतो. संसद स्वतःहून ती कृती करत नाही. याच्यावरती आयोगानं वारंवार बेसिक फॅक्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे, स्थापन करणे किंवा रद्द करणे याचा अधिकार राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार दिलेला आहे असा प्रश्न विचारलाय. तर याचा सरळ सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. मॅक्सिमम लोकांना माहिती आहे. ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षा आय थिंक 2019चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर असावा फेब्रुवारी महिन्यातला, त्याच्यामध्ये ह्याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलाय. म्हणजे ऑलरेडी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊन गेलाय. हा ऑलरेडी 2022चा प्रश्न आहे, त्याच्यामुळे कोणत्याच पद्धतीने चुकता कामा नये. अनुच्छेद 169 नुसार राज्यामध्ये विधान परिषद निर्माण केली जाते किंवा नष्ट केली जाते. ओके, मग आता बाकीचे अनुच्छेद काय म्हणतात, 168 काय, 166 काय आणि 167 काय. तर त्याच्यातलं जे मेजर सगळ्यात जास्त वेळा विचारले ते कलम मी तुम्हाला सांगतो. त्याच्यातलं कलम क्रमांक 167 खूप म्हणजे खूप जास्त वेळा आयोगाने विचारलेला आहे. IMP आहे. काय सांगते 167 कलम, तर ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचं कर्तव्य सांगितलंय. मुख्यमंत्र्याचं काय की राज्यपालाला कामकाजाची माहिती देणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. मग फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचं, मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. मुख्यमंत्र्याचे कर्तव्य, मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. मुख्यमंत्र्याचं कर्तव्य किती दिलंय, कलम क्रमांक 167 मध्ये. मग ह्याच्यामधून जर तुम्ही 89 मायनस केले, बघा याच्यामधून जर तुम्ही 89 मायनस केले तर बघा इथे झाले 17, 17तून 9 गेले, खाली राहिले 8, 9 8 17, इथं राहिले 5, 15तून 8 गेले, 8 आणि 7 15, 78. म्हणजे कलम क्रमांक 78 जे काय असेल, हे कलम क्रमांक 78 हे पंतप्रधानाचे कर्तव्य सांगतात. कोणाचे सांगतात, पंतप्रधानाचे कर्तव्य. पंतप्रधानाचे कर्तव्य म्हणजे बघा की जर तुम्ही एखाद्या कलमामधून, म्हणजे शक्यतो संसदेची कलम तशी आहेत की वरती लोकसभा राज्यसभेच्या संदर्भात आणि त्याच्यामधून -89 केले तर आपल्याला खालची राज्यातली शक्यतो कलम भेटतात बरं का. -89 केल्यानंतर ही ट्रिक आहे आणि मॅक्सिमम ठिकाणी चालते. ही दोन्हीच्या दोन्ही कलम आयोगानं खूप जास्त वेळा विचारलेत. 167 म्हटलं की मुख्यमंत्री, बघा 167 म्हटलं की मुख्यमंत्री आणि त्याच्यामधून 89 वजा केले की किती राहिले, 78. 78 ह्याच्यामध्ये काय सांगितले, पंतप्रधानाचं कर्तव्य. मग हे तर काय पंतप्रधानाचं कर्तव्य असेल की बाबा लोकसभा असेल, राज्यसभा असेल, ह्याचं लोकसभेच्या कामकाजाची माहिती ही राष्ट्रपतीला कळवणे हे पंतप्रधानाचं कर्तव्य. आणि मुख्यमंत्र्याचं कर्तव्य काय की विधानसभेमध्ये जे काय कामकाज होईल त्या कामकाजाची माहिती राज्यपालाला कळवणे हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. मग इथं कलम क्रमांक 163, 164, 167 ही लाईनीनं आयोगानं बऱ्याच वेळा विचारले. त्यातले 167 तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचं कर्तव्य दिलेलं आहे. म्हणजे 167 झालं. 169 तर मी तुम्हाला सांगितलं की विधान परिषदेची स्थापना करणे. 168
168 काय ते 168 मध्ये जे काय खाली राज्यामध्ये विधिमंडळ आहे त्याची स्थापना आहे. म्हणजे राज्यातलं जे काय विधिमंडळ किंवा त्याला कायदेमंडळ पण म्हणू शकता किंवा विधिमंडळ पण म्हणू शकता, जे काय राज्यातील कायदेमंडळ किंवा विधिमंडळ याची स्थापना ही कलम क्रमांक 168 नुसार केली जाते. विधिमंडळ किंवा कायदेमंडळ म्हणजे काय येणार, काही राज्यामध्ये फक्त विधानसभा असतील आणि काही राज्यामध्ये विधानसभा प्लस विधान परिषद हे दोन्ही असणार आहे. हा कायदेमंडळाचा भाग आहे किंवा विधिमंडळाचा भाग आहे. हे कलम क्रमांक 168 नुसार असणार आहे. आणि मग त्याच्यामध्येच काय लिहिलंय की काही राज्य ही द्विगृही तर काही राज्य एकगृही सभागृह असणार आहेत. एक गृह म्हणजे फक्त विधानसभा अस्तित्वात असेल आणि द्विगृही म्हटलं की विधानसभा प्लस विधान परिषद असे दोन्हीच्या दोन्ही अस्तित्वात असणारे. आणि कलम क्रमांक 169 नुसार की त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची किंवा नष्ट करण्याचे हे सरळ सरळ अधिकार कोणाचे आहेत, संसदेचे आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. भारतीय राज्यघटना मुद्देनिहाय तक्तेनिहाय निवडक आपले जे काय पॉलिटीचं पुस्तक आहे त्याच्यामधून हा पार्ट घेतलेला आहे. आणि मग हा जो काय 169 मधला जो काय विद्यार्थी मित्रांनो ठराव आहे तो विशेष बहुमतानं पारित होणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. संबंधित घटक राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने, बघा हा पॉइंट लय महत्वाचा आहे, ज्या घटक राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायचे आहे, फॉर एक्झाम्पल गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करायचे, तर त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तो ठराव विशेष बहुमताने विधान परिषदेची रचना करण्याचा वा विधान परिषद असल्यास ती रद्द करण्याचा ठराव विशेष बहुमतानं पारित केल्यानंतरच कलम क्रमांक 169 नुसार संसद काय करेल की त्याच्यावरती ऍक्शन घेईल. संसद अशा आशयाचा कायदा साध्या बहुमताने पारित करू शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जे काय विधानसभेचा ठराव आहे हा विशेष बहुमताने आहे. ऑलरेडी आयोगाने ह्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेत, PYQ आहे की जे संसद विधान परिषद निर्माण करायची की विधान परिषद नष्ट करायची, ज्यावेळेस विधान परिषद निर्माण करायची की विधान परिषद नष्ट करायची, हा आशयाचा ठराव ज्यावेळेस विधानसभा बनवणार आहे त्यावेळेस विधानसभा विशेष बहुमतानं मान्य करणार आहे. परंतु संसद जी काय ह्या संसदेला फक्त आणि फक्त साध्या बहुमताची गरज आहे. ऑलरेडी आयोगानं या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. आयोग काय करतं, ह्या ठिकाणी इंटरचेंज करतं. विधानसभाच्या ठिकाणी म्हणतं साध्या बहुमतानं विधानसभेनं पारित करायचं आणि विधान परिषद निर्माण करायची, आणि संसदेच्या बाबतीत म्हणतं विशेष बहुमतानं करायचं. फक्त हे दोन शब्द इंटरचेंज करतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं संसदेच्या बाबतीत म्हणजे विधान परिषदेची रचना याच्यामध्ये संसदेचा रोल आला की संसद म्हटलं की फक्त कीवर्ड पाठ करायचा. संसद म्हटलं की साधं बहुमत आणि विधानसभा म्हटलं की विशेष बहुमत, अशा पद्धतीनं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मेन म्हणजे या ठिकाणी पण आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे की त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागत नाही. हे विशेषत्वानं लक्षात ठेवलं पाहिजे. हाही पॉइंट IMP आहे. ऑलरेडी आयोगानं याही ठिकाणी ह्या तिन्ही पॉइंटवरती आयोगानं क्वेश्चन विचारलाय. विधानसभेनं विशेष बहुमतानं ठराव पाठ केला पाहिजे. त्यावेळी कलम क्रमांक 169 नुसार त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची की नष्ट करायची हे संसद ठरवतं. पण संसद कुठल्या बहुमतानं ठरवतं, तर संसद साध्या बहुमतानुसार ठरवतं. कलम क्रमांक 169 विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे, तसा ठराव विधानसभेनं विशेष बहुमतानं पारित करायचा आहे आणि संसदेनं तो ठराव कशाने करायचा आहे, साध्या बहुमतानं पारित करायचा आहे. परंतु ही घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. याच्यावरती आयोगानं कित्येक वेळा ह्या तिन्ही पॉइंटवरती क्वेश्चन विचारलेला आहे. घटना दुरुस्ती करावी लागणार नाही हे इथं लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. आपलं जे काय पॉलिटीचं बुक आहे त्याच्यामधील हे एक्सप्लेनेशनचा पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला आहे. पुढचा क्वेश्चन, साठ नंबरचा क्वेश्चन, कलमावरती क्वेश्चन विचारलाय. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे हा. पण बघा 60 नंबरचा आहे. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार, कोण राष्ट्रपती
कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. ऑलरेडी आयोगाने या ठिकाणी PYQ विचारलेला आहे, त्यामुळे कसाच चुकाय नाही पाहिजे, म्हणजे डिरेक्टली कलम मारून तुम्ही बाजूला झालं पाहिजे. तर ह्याचं उत्तर आहे कलम क्रमांक 143 नुसार. बघा, कलम क्रमांक 143 नुसार राष्ट्रपतीला ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी राष्ट्रपती कायदेशीर सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून मागवून घेऊ शकतात. मग हे लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे चुकू नये ह्याच्यासाठी एक ट्रिक आहे. ट्रिक अशी आहे, म्हणजे शेवटी काय आपल्या लक्षात राहणं महत्वाची गोष्ट आहे. बघा, बरेच सगळ्यांनी कॉलेज लाईफ अनुभवलेले. कॉलेज लाईफ मध्ये 143चा अर्थ काय घेतो आपण? आय लव्ह यू असं घेतो. एक म्हणजे आय, लव्ह मध्ये 4 लेटर्स असतात, LOVE, लव्ह म्हणजे 4 लेटर असतात, आणि यू मध्ये 3 लेटर्स असतात. आय लव्ह यू म्हणजे आय लव्ह यू बरीचशी मुळे आय लव्ह यू म्हणण्याच्या ऐवजी 143 म्हणतात. सगळ्यांना बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे हे 143. आय एक 4 लेटर्स लव मध्ये असतात आणि 3 ही असतात. त्याच्यावरून लक्षात काय ठेवायचं, हे जे राष्ट्रपती आहेत हे सर्वोच्च न्यायालयावरती प्रेम करतात. बघा ट्रिक कशी होईल आपली, की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयावरती प्रेम करतात, आणि मग प्रेम करायचं म्हटलं की कलम काय येते? 143 मग आलं. म्हणजे राष्ट्रपतीला उद्या जर राज्यघटनेच्या संदर्भात जर कोणता सल्ला हवा असेल तर ते काय करतील? सर्वोच्च न्यायालयाकडे कलम क्रमांक 143 अनुसार सल्ला मागू शकतात. ओके, कारण सल्ल्याची गरज का पडणार आहे? कारण कलम क्रमांक 72 नुसार, कलम क्रमांक 72 हे पण आयोगाने ऑलरेडी विचारलेलं आहे, PYQ आहे. कलम क्रमांक 72 नुसार राष्ट्रपतीला दयेचा अधिकार आहे, बरोबर का? राष्ट्रपतीला दयाचा अधिकार आहे. ह्याच्यामध्ये राष्ट्रपती अगदी मृत्यूदंडापर्यंतची पण शिक्षा संपूर्णपणे माफ करू शकतो. म्हणजे एखाद्याला फाशीची शिक्षा होणार आहे, त्याला मरण्याची शिक्षा सुनावली, तर फाशीची शिक्षा सुद्धा माफ करण्याचा अधिकार कोणाला आहे? कलम क्रमांक 72 नुसार दयेच्या अधिकारीखाली राष्ट्रपतीला आहे. परंतु मृत्यूदंडाची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा कॅन्सल करण्याचा अधिकार राज्यपालाला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथं आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. कलम क्रमांक 72 नुसार बाबा एखादा गुन्हेगार असेल त्याची शिक्षा तहकूब करणे, पुढे ढकलणे, कमी करणे अथवा रद्द करणे अशा प्रकारचे अधिकार कोणाला दिले? राष्ट्रपतीला दिले. मग त्यावेळी कलम क्रमांक 143 नुसार राष्ट्रपती काय करतील? सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला त्या ठिकाणी मागवून घेतील. पण आयोग लय हुशार आहे. आयोग काय करतं? सल्ला मागवू शकतं, पण आयोग क्वेश्चन इथे विचारतं की सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला कोण देणार आहे? सर्वोच्च न्यायालय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतो. या ठिकाणी आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे की बाबा राष्ट्रपती कलम क्रमांक 143 अनुसार सल्ला कोणाला मागणार? सर्वोच्च न्यायालयाला मागणार, बरोबर का नाही? आपण त्याचं ट्रिकने लक्षात कसं ठेवलं की राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयावरती प्रेम करतात. प्रेम करणं म्हटलं की 143 कलम आलं. आता 143 कलम आलं. राष्ट्रपतीनं एखाद्या बाबी संदर्भात सपोज सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागितला. सल्ला जरी मागितला तरी असं समजा की सल्ला मागितला, त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं काय केलं? राष्ट्रपतींना काहीतरी XYZ सल्ला दिला. आता सल्ला दिल्यानंतर तो सल्ला अंमलात आणायचा की नाही ही कंपल्सरी राष्ट्रपतींवरती अवलंबून आहे. म्हणजेच काय की राज्यघटनेच्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतो. आयोगानं इथं फिरून फिरून वेगवेगळ्या वेळी क्वेश्चन विचारलेला आहे. आपलं भारतीय राज्यघटना व राजकारण पेपर क्रमांक 2 की सगर पब्लिकेशनचं जे काय बुक आहे त्याच्यामधून हा पॉइंट घेतलेला आहे, पृष्ठ क्रमांक 161 वरून. ओके, त्याच्यानंतर 61 नंबरचा प्रश्न हा देखील क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे. आता बघा 61 नंबरचा प्रश्न आहे. चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती किती विचारली? 44वी घटना दुरुस्ती. बऱ्याच वेळा 44वी आणि 42व्या वरती क्वेश्चन विचारतात. 44वी घटना दुरुस्ती साल दिले 1978, हेही बरोबर आहे. द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत? खालीलपैकी कोणत्या तरतुदी ही 1978 नुसार करण्यात आलेले आहेत? आणि इथं 4 तरतुदी दिल्या, त्यातली कुठली तरी एक केलेली, बाकीच्या सगळ्या कुठल्या केल्यात? 42व्या घटना दुरुस्तीने केलेल्या आहेत. ओके, आल्या आहेत असा क्वेश्चन विचारलेला आहे. मग आता
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथं आयोग फिरून फिरून प्रश्न विचारतं ते म्हणजे 44वी घटना दुरुस्ती आणि 42वी घटना दुरुस्ती. मग लक्षात ठेवायचं 42वी जी काय घटना दुरुस्ती होती, 42वी घटना दुरुस्ती 1976. मग ही लक्षात कशी ठेवायची? 42 मध्ये किती आहेत? 4 आणि 2 आहेत ना. 4 अधिक 2 केलं तर उत्तर किती येतं? 6. म्हणजे ह्याच्या शेवट किती आहे? 6 आहे. याच्या शेवट किती आहे? 6 आहे. आणि 44वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस आपण बघतो, 44वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस आपण बघतो, ती 44वी घटना दुरुस्ती ही 1978 ला झालेली आहे. तिथे दिले बघा 1978. मग ह्याचं बघा 4 अधिक 4 केलं तर किती येते? 8 येतं. म्हणजे ह्याच्या शेवट काय असणार आहे? 8 असणार आहे. ही दोन्ही पण साल आयोग काय करतं? विचारतं. 42वी घटना दुरुस्ती 1976 साल अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे सपोज ज्यावेळेस तुम्ही कंबाईनच्या एक्झामला जाता त्यावेळेस ग्रुप बी ग्रुप सी साठी हे अत्यंत महत्वाचं आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976, 44वी घटना दुरुस्ती 1978. लक्षात कसं ठेवायचं? 42 मध्ये 42वी आले की 4 अधिक 2 किती आलं? 6 आलं. मग बऱ्याच वेळा आयोग काय करतं? हे तर कन्फ्युज करतं. 76 की 78, 76 की 78 ह्याच्यामध्ये मुलांचं देखील कन्फ्युजन होतं. लक्षात कसं ठेवायचं? 42 मध्ये 4 अधिक 2 केलं तर उत्तर किती येणार? 6 येणार. मग हे 6 ह्याच्यात टाकले तर किती झाले? 1976. आणि 44वी घटना दुरुस्ती 1978, 4 अधिक 4 केलं तर 8, शेवट येणार 8, 1978. ओके. मग आता बघा, म्हणजे त्यावेळेचा कालखंड असा होता विद्यार्थी मित्रांनो. थोडं इतिहासाच्या पार्श्वभूमीवरती जर आपण गेलो किंवा त्यावेळेचं राजकारण जर बघितलं तर त्यावेळेचं राजकारण हे संपूर्णपणे इंदिरा गांधींच्या हातात होतं. मग ही 42वी घटना दुरुस्ती ही इंदिरा गांधींनी केलेली आणि त्याच्यानंतर मग 44वी घटना दुरुस्ती 1978 ही जी काय केलेली ही मोरारजी देसाई यांचं सरकार आलं, पंतप्रधान होते ते. आणि मग त्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ह्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार इंदिरा गांधीने जेवढे बदल केले. इंदिरा गांधींचं असं म्हणणं होतं की संसदच सुप्रीम आहे, बाकी ह्या देशात काहीच महत्वाचं नाही. सुप्रीम कोर्ट पण संसदेच्या खालीच आहे, आम्ही जे संसद ठरवेल तेच. मग त्यांनी त्याच्यासाठी एक अशी गोष्ट केली की जर संसदेनं एखादी गोष्ट जर ठरवली आणि राष्ट्रपतीकडे जर ती पाठवली तर ती राष्ट्रपतीला मान्यच करावी लागेल. राष्ट्रपती ती म्हणजे नाकारू शकत नाही. ही गोष्ट इंदिरा गांधींनी त्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार केली की राष्ट्रपती एखादी गोष्ट नाकारू शकत नाही. संसदच सुप्रीम ठेवण्याचा, सगळी पॉवर स्वतःकडे घेण्याचा त्यावेळेस प्रयत्न त्यांनी केला होता. मग 1978ला त्यांचं सरकार पडलं आणि सरकार पडल्यानंतर 1978ला मोरारजी देसाई यांच्या अंडर, कारण त्यावेळेस 1976लाच आपलं ज्याला हे म्हणतात आपली राष्ट्रीय आणीबाणी त्यावेळेस आली होती. मग राष्ट्रीय आणीबाणी आल्यानंतर सगळीकडेच इमर्जन्सी हे केली होती, डिक्लेअर केली होती आणि त्या काळामध्ये बऱ्याचशा जणांना तुरुंगात डांबलं गेलं. त्यावेळेस जयप्रकाश नारायण असतील त्यांच्यासारख्या लोकांनी फार मोठं त्यावेळेस बंड केलं, जयप्रकाश नारायण असतील. मग त्यावेळेस इंदिरा गांधींचं सरकार पडलं. सरकार पडल्यानंतर 1978ला ह्यांचं मोरारजी देसाई यांचं सरकार आलं. मग जे 42व्या घटना दुरुस्तीने त्यांनी जे काय बदल केले तेवढे सगळे मॅक्सिमम त्यातले कॅन्सल करण्याचं काम ह्या 78व्या घटना दुरुस्तीनं केलेलं आहे. 44व्या घटना दुरुस्ती 1978नं केलेलं आहे. कारण इथं 76ला त्यांनी केली, 78ला हे सरकार आलं. ही झाली राजकीय पार्श्वभूमी. मग आयोग काय करतं की 42वी घटना दुरुस्तीमधले काय काय महत्वाचे पॉईंट आणि 44वी घटना दुरुस्ती 1978नं केले महत्वाचे पॉईंट ह्याच्यामध्ये कन्फ्यूज करतात. ते दोन्हीच्या दोन्ही त्याच्यामध्ये टाकताना विचारता ह्यातलं कुठलं 42व्यानं केले, ह्यातले कुठले 44व्यानं केले. तर तुम्हाला मी एक मेजर फॅक्ट सांगितला की त्यांना काय करायचं होतं, इंदिरा गांधीला काय करायचं होतं की बाबा सगळी पॉवर आपल्या हातात ठेवायची होती. मग सगळी पॉवर आपल्या हातात ठेवायची. मग ह्यांनी जो आदेश काढेल त्याच्यावरती राष्ट्रपतीची सही झाली की त्याचं रूपांतर कायद्यात होतं. मग राष्ट्रपतीवरती सल्ला बंधनकारकच करून टाकला. 42व्या घटना दुरुस्तीनं काय केलं की राष्ट्रपतींवरती तो सल्ला बंधनकारकच केला. म्हणजे राष्ट्रपतींना ते विधेयक नाकारायचंच नाही, पासच करायचं. मग 44वी ज्यावेळेस त्यांचं सरकार पडलं 1978ला मोरारजी देसाई यांचं सरकार आलं. मोरारजी देसाई यांचं सरकार आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 44व्या घटना दुरुस्तीनुसार त्यांनी त्याच्यामध्ये बदल असा केला की राष्ट्रपती बाबा तो जो काही संसदेचा जो ठराव असेल तो सल्ल्यासाठी किंवा पुनर्विचारार्थ कमीत कमी एक वेळा ऍटलिस्ट एकदा तो रिटर्न पाठवू शकतो. त्याच्यावरती राष्ट्रपतीवरती जे बंधनकारकच होतं की तो ठराव संमत करणे ते त्या ठिकाणी त्यांनी काढून घेतलं आणि ऍटलिस्ट एकदा तो पुनर्विचारार्थी राष्ट्रपती तो जो काय विचार असेल, तो जो ठराव असेल
तो संसदेकडे परत एकदा पाठवू शकतं, असं 44व्या घटनादुरुस्तीने सगळ्यात महत्वाची गोष्ट केलेली आहे. मग तुम्ही आता हा क्वेश्चन वाचा. ह्या क्वेश्चनमध्ये बी नंबरचं स्टेटमेंट बघा. हे स्टेटमेंट मी जे आता तुम्हाला सांगितलं हे एकदम बेसिक पॉलिटीला धरून आहे. त्याच्यामुळे बेसिक पॉलिटीतला पार्ट आयोग विचारतं म्हणजे विचारतं. त्यांची अपेक्षा काय असते की बाबा तुम्हाला बेसिक माहिती आहे का. मग बघा आपल्याला विचारली कुठली 44वी घटना दुरुस्ती, साल बरोबर दिले का, हो दिले 1978. ह्यातलं बी नंबरचं स्टेटमेंट वाचा. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला, बघा मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ, बघा एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार देण्यात आला. बघा मंत्रिमंडळानं जो काय सल्ला दिलाय त्याला एकदा पुनर्विचारार्थ पाठवण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला. आणि मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 42व्या घटना दुरुस्तीनं त्यांनी असं सांगितलं होतं की मंत्रिमंडळानं जर एखादा सल्ला दिला तर राष्ट्रपतीनं तो मान्यच करायचा, म्हणजे त्याच्यावरती बंधनकारक केलं होतं की राष्ट्रपती त्याला नाकारू शकत नाही, पुनर्विचारार्थ पाठवू शकत नाही. मग ह्यांनी 44व्या घटना दुरुस्तीने त्यांनी जे केलं ते ह्यांनी 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे केलं इंदिरा गांधीनं ते 44व्या घटना दुरुस्तीने मोरारजी देसाईने बदलण्याचं काम केलं. हा जो सल्ला आहे ऍटलिस्ट एकदा तरी पुनर्विचारार्थ राष्ट्रपती पाठवू शकतो असं 44व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलं. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट 100% योग्य होतं. अगदी बेसिक पॉलिटीवरती क्वेश्चन विचारला होता. मग आता बाकीचं बघा. मग आता बाकीचे बघा पॉइंट. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद, अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली. तर लक्षात ठेवा इंदिरा गांधींना काय केलं की बाबा न्यायिक सेवा जे काय आहे याच्यावरती भर दिला होता. ह्याच्यासाठी कलम पण टाकलेले त्यांनी 323A ह्याच्यामध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवा ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. आणि हे 323A 42व्या घटना दुरुस्तीनं टाकलेलं आहे. आयोगाने याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलाय. 42वी घटना दुरुस्ती 323 कलम क्रमांक 323A याच्यामध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याचं काम 42व्या घटना दुरुस्तीनं केलंय. आपल्याला क्वेश्चन विचारला की 44व्यानं कुठलं केलंय, म्हणजे पहिलं येणार नाही. त्याच्यानंतर खालचा पण पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे. इंदिरा गांधींनी काय केलं की काही जे महत्वाचे विषय असतील जसं शिक्षण असेल, त्याच्यानंतर वने असतील, वजन व मापे असतील, मादक द्रव्यासंदर्भात काही विषय असतील, असे ठराविक विषय काय केले समवर्ती सूचीमध्ये टाकले. समवर्ती सूची म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे की आपल्या 3 सूच्या आहेत, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर त्यातलं जे मधले आहे मिडल दोघांमध्ये बाबा दोघं ज्याच्याबद्दल डिसिजन घेऊ शकतात ते समवर्ती सूचीमध्ये ठेवलं. मग 42व्या घटना दुरुस्तीनुसार इंदिरा गांधींना काय केलं की 5 विषय, हे 5च्या 5 माहिती असणं गरजेची गोष्ट आहे की राज्य सूचीतील 5 विषयांना समवर्ती सूचीमध्ये हलवण्यात आलं. हे पण कितव्यामध्ये केलं, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार केलं. 42वी घटना दुरुस्ती 1976 आणि म्हणतानाच तसं म्हणायचं 42वी घटना दुरुस्ती 1976 म्हणजे घटना दुरुस्ती बरोबर तुमचं साल पण लक्षात राहतं. मग आता बघा राज्य सूचीतील जे काय 5 विषय होते हे 5 विषय समवर्ती सूचीमध्ये हलवण्याचं काम 42वी घटना दुरुस्ती 1976 न केलं. हाही ऑप्शन गेला. मग आता वरचा ऑप्शन बघू क नंबरचा. क नंबर मध्ये काय म्हणतंय की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 व अनुच्छेद 21 अन्वये हमी देण्यात आलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. ओके, म्हणजे जे काय अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 ह्याच्यामधील जे काय 20 आणि 21 म्हणजे काय की जीविताचा हक्क आहे आणि 20 म्हणजे काय अपराधाबद्दल दोषसिद्धता. हे सगळेचे सगळे पाठच पाहिजेत. 20 मध्ये अपराधाबद्दल दोषसिद्धता सांगितले आणि अनुच्छेद 21 तर खूप जास्त ब्रॉडच आहे की म्हणजे आपला जो काय जीविताचा हक्क आहे, जीविताचा हक्क म्हणजे तुम्हाला चांगलं पर्यावरण पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे किंवा म्हणजे तुम्हाला तुमच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं जीवनमान जगता आलं पाहिजे. हे सगळं काय सांगतं कलम क्रमांक 21 सांगतं. खूप म्हणजे खूप ब्रॉड कलम आहे ते. मग हे जे काही दोन्ही अन्वये जे काय हमी देण्यात आली होती त्यांचे अधिकार निलंबित होणार नाहीत हे या ठिकाणी सांगितलं होतं. पण हे पण 42व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आलं होतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असं राहील. मग
मग 44व्या घटना दुरुस्तीमध्ये बघा ह्या ठिकाणी म्हटले 44व्या घटना दुरुस्तीमध्ये 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे काय वादग्रस्त तरतुदी करण्यात आल्या होत्या ह्या वादग्रस्ती तरतुदी बदलण्याचं काम ही 44वी घटना दुरुस्ती 1978 करते। मग बाबा त्याच्यामधले महत्वाच्या कलम काय काय आहेत म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीने काय काय केलं त्याच्यामध्ये एक आपण ओव्हरलुक टाकू। हिता आयोगाने बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले आहेत तर आपण पाहू। बघा 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं तर राज्यघटनेतलं जे काय 31व्या नंबरचं कलम आहे ते 100% रद्द करण्याचं काम हे केलेलं आहे। मग ते काय कलम आहे तर ते मालमत्तेच्या हक्कासंदर्भात कलम होतं आणि मग या घटना म्हणजे मूलभूत हक्कामध्ये हे 31वं कलम होतं। बऱ्याच वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलाय IMP आहे। राज्यघटनेतील 31वे कलम जे मालमत्तेच्या हक्कासंदर्भात आहे त्याला या घटना दुरुस्तीनुसार जो काय मूलभूत हक्क होता ह्या मूलभूत हक्काच्या यादीतून काढण्यात आलं। मूलभूत हक्काच्या यादीतून हा जो काय मालमत्तेचा हक्क होता कलम क्रमांक 31 नुसार दिलेलं, कारण आपल्याला माहिती आहे कलम क्रमांक 12 ते 35 आपले फंडामेंटल राईट्स आहेत ज्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतो। बघा आपले जे काय मूलभूत हक्क आहेत हे कलम क्रमांक 12 ते 35 आहेत। मग 12 ते 35 मध्ये 31 येतं का 100% येतं म्हणजे 31 100% काय असणार आहे 31 हे मूलभूत हक्क असणार म्हणजे फंडामेंटल राईट्स असणार आहेत आपला। मग जर 31 फंडामेंटल राईट आहे तर 31 काय होता की मालमत्तेचा जो काय हक्क आहे हा मालमत्तेचा हक्क कलम क्रमांक 31 नुसार त्या ठिकाणी देण्यात आला होता। तर त्याला ह्यांनी काय केलं 44वी घटना दुरुस्तीनुसार त्याला मूलभूत हक्काच्या यादीतून काढलं आणि त्याला कायदेशीर हक्क म्हणून 300A मध्ये लक्षात ठेवायचं बरं का 300A हिथं काय करतं आयोग फसवण्यासाठी फक्त 300 देतं बरं का। आयोग काय करतं फसवण्यासाठी फक्त 300 देतं आणि ते कलम कुठले आहे 300A मध्ये त्याला आता कायदेशीर हक्क बनवण्यात आला आहे। याच्यावरती आयोगानं कित्येक वेळा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवायचं। कलम क्रमांक 31 मालमत्तेच्या हक्कासंदर्भात होता, सुरुवातीला मूलभूत हक्क होता। 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार तो मूलभूत हक्कातून काढला आणि त्याला आता कसला राईट बनवला तर कायदेशीर हक्क बनवला। कसला बनवला कायदेशीर हक्क बनवला आणि त्याला कलमामध्ये टाकला। कुठल्या कलमामध्ये टाकला 300A मध्ये टाकला। परत एकदा ऐका कितव्यामध्ये 300A मध्ये 300 मध्ये नाही। आयोग फसवण्यासाठी जाणून बुजून ऑप्शन मध्ये 300 पण देतं बरं का, जाणून बुजून 300 देतं लक्षात ठेवायचं। तेव्हा बारकाईनं कॉन्सन्ट्रेट करायचं आणि लक्ष द्यायचं। 300A मध्ये 31 काढलं कायदेशीर हक्क बनवला, हिथं पण ज्याला लीगल राईट्स असं म्हणतो आपण कायदेशीर हक्क बनवला 300A मध्ये टाकला, 31वं कलम काय केलं मूलभूत हक्कामधून काढलं। ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या 44व्या घटना दुरुस्तीने केली। त्याच्यानंतर मगाचा पॉइंट आपण बघितला की मंत्रिमंडळानं दिलेला सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक असेल अशी तरतूद 42व्या घटना दुरुस्तीमध्ये केली होती। त्यामध्ये बदल करून राष्ट्रपती त्या सल्ल्याचा फेरविचार करण्यासाठी फक्त एकदा तरी म्हणजे एकदा राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा तो फेरविचारासाठी देऊ शकतो। क्वेश्चन इथं विचारलाय की ज्यावेळेस आता सपोज एखादा सल्ला मंत्रिमंडळानं राष्ट्रपतीला दिला 42वी घटना दुरुस्ती काय म्हणते की बाबा राष्ट्रपतीला आता तो सल्ला दिलाय ना तर राष्ट्रपतीवरती तो बंधनकारकच आहे, राष्ट्रपतीने तो मान्यच करायचा। 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं की बाबा राष्ट्रपती ऍटलिस्ट एकदा तो परत संसदेमध्ये फेरविचारासाठी तो मंत्रिमंडळाचा सल्ला पाठवू शकतो। मंत्रिमंडळाचा सल्ला पुन्हा एकदा फेरविचारासाठी राष्ट्रपती तो सल्ला पाठवू शकतो। परंतु आता त्या मंत्रिमंडळानं त्याच्यावरती काम केलं आणि परत तो ठराव कुठं पाठवला राष्ट्रपतीला पाठवला तर बाकी आता राष्ट्रपतीवरती तो बंधनकारक आहे। म्हणजे फेरविचार करून जर मंत्रिमंडळानं तो सल्ला परत राष्ट्रपतीकडे दिला तर राष्ट्रपतीवरती तो बंधनकारकच असतो। या ठिकाणी या पॉइंटवरती आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे। मात्र मंत्रिमंडळाने फेरविचारानंतर दिलेला सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक राहील अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली। ऑलरेडी या ठिकाणी आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे। ओके लक्षात आलं। म्हणजे बघा एक असं समजा की स्वतःला समजायचं आपण पंतप्रधान आहे, आपण एखादा मंत्रिमंडळाच्या हिशोबानुसार एखादा सल्ला म्हणजे एखादी गोष्ट ठराव मान्य केली राष्ट्रपतीकडे पाठवली आता राष्ट्रपती काय करतील पुन्हा एकदा तो आपल्याकडे पाठवणार
फेरविचारार्थ त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी परत एकदा आता आपल्याकडे पाठवला. आपण काय केलं की बाबा आपल्या मंत्रिमंडळामध्ये परत एकदा त्याच्यामध्ये काय थोडेफार चेंजेस केले किंवा नाही केले व्हॉट एव्हर, आणि तो परत विचार विनिमय केला आणि परत तो आता राष्ट्रपतीकडे पाठवला. आता बाकी राष्ट्रपती तो परत नाकारू शकत नाही किंवा परत मंत्रिमंडळाकडे पाठवू शकत नाही. आता तो राष्ट्रपतीला बंधनकारकच आहे. या ठिकाणी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. पुढचा पॉइंट, हे सगळं आपल्या 44व्या घटना दुरुस्तीमध्ये काय काय झालं. राज्यातील कायदा व सुव्यवस्था गंभीर परिस्थितीमध्ये केंद्र आपले सशस्त्र दल संबंधित राज्यात पाठवू शकेल अशी तरतूद 42व्या घटना दुरुस्तीनुसार 257A कलम या घटना दुरुस्तीतून काढण्यात आले. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर सपोज कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सशस्त्र दल केंद्र पाठवू शकेल अशी तरतूद पण त्या ठिकाणी काढण्यात आली. त्याच्यानंतर हा पॉइंट महत्वाचा आहे की आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मूलभूत हक्कांची अंमलबजावणी न्यायालयाकडे दाद मागण्याचा व्यक्तीचा अधिकार राष्ट्रपती आपल्या आदेशाद्वारे स्थगित ठेवू शकतो. राष्ट्रपतीचा हा आदेश 20व्या आणि 21व्या कलमाला लागू होणार नाही अशी व्यवस्था. म्हणजे 20 आणि 21 कलम हे आणीबाणीच्या काळामध्ये पण सेफ राहतील असं 44व्या घटना दुरुस्तीनुसार सांगितलं. पुढचा पॉइंट की मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निरनिराळे आदेश काढण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार त्या न्यायालयांना पुन्हा प्रदान करण्यात आला. हा महत्वाचा पॉइंट आहे बरं का. इथं क्वेश्चन आयोगाने विचारले, मूलभूत हक्काची अंमलबजावणीसाठी निरनिराळे आदेश करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार हा न्यायालयांना पुन्हा प्रदान करण्यात आला. पुन्हा प्रदान करण्यात आला असं का म्हटलंय, कारण मूलभूत हक्कांच्या संदर्भात एखादी गोष्ट म्हणजे एखादा आदेश काढण्याचा हायकोर्टचा आदेशच 42व्या घटना दुरुस्तीनं काढून घेण्यात आला होता. त्यांना मग ह्या 44व्या घटना दुरुस्तीनं हायकोर्टला पुन्हा मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी जे वेगवेगळे आदेश रिट्स काढावे लागतात ते रिट्स काढण्याचे अधिकार पुन्हा त्या हायकोर्टला 44व्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आले. पुढचा पॉइंट, भारताचा राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल, पंतप्रधान असेल, लोकसभेचा स्पीकर असेल यांच्या निवडणुकीविषयी वादाची सुनावणी करण्याचा व त्यावर निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा एकदा बहाल करण्यात आला. लक्षात येते का? म्हणजे राष्ट्रपती असेल, हित आयोगाने क्वेश्चन विचारलाय की बाबा राष्ट्रपतीची निवडणूक असेल, उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल, पंतप्रधानाची निवडणूक असेल, लोकसभा स्पीकरची निवडणूक असेल, यांच्यामध्ये जर सपोज ह्या निवडणुकीमध्ये काय जर वाद झाला तर त्याच्यावरती निर्णय देण्याचा अधिकार हा कोणाला असणार आहे? सुप्रीम कोर्टला असणार आहे. आयोग काय करते, इथं सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय काढताना तिथं उच्च न्यायालय हळूच टाकतं. आपण वाचनाच्या योगात असं वाचतो ते ओघाओघामध्ये सर्वोच्च न्यायालयाच उच्च न्यायालय वाचतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की त्यांनी तिथं पेपरमध्ये काय प्रिंट केले ते वाचायचंय. आपल्या डोक्यामध्ये किंवा आपण काय वाचलेलं आहे ते तिथं उतरवायचं नाही. हे केवळ लक्षात ठेवायचं की तिथं आयोग काय करतात, सुप्रीम कोर्टच्या ऐवजी उच्च न्यायालय देतं. ह्या सगळ्या लोकांच्या संदर्भात जर वाद निर्माण झाला तर सुनावणीचा अधिकार ऑलरेडी सुप्रीम कोर्टला होता, पण 42व्या घटना दुरुस्तीने तो काढून घेतला होता. ती पॉवर परत एकदा 44व्या घटना दुरुस्तीने कोणाला दिली? सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आली. पुढचा पॉइंट, लोकसभा व घटक राज्यांच्या विधानसभा यांचा कार्यकाल 6 वर्षावरून पुन्हा 5 वर्ष करण्यात आला. हा पॉइंट IMP आहे. आयोगाने या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीमध्ये काय केलं की जो काय लोकसभेचा कार्यकाळ आहे आणि विधानसभेचा कार्यकाळ ह्या दोघांचे आता सध्या पण लोकसभा आणि विधानसभा तुम्हाला माहिती आहे किती कार्यकाळ आहे? 5-5 वर्षासाठी आमदार खासदार आपण निवडून देतो, बरोबर का नाही? म्हणजे कार्यकाळ किती? 5 वर्ष आहे. पण ह्यांनी काय केलं 42व्या घटना दुरुस्तीनुसार इंदिरा गांधींना तो कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष ढकलला होता. किती? 6 वर्ष. मग 44व्या घटना दुरुस्तीनुसार त्याला परत पुन्हा 5 वर्षात आणण्यात आला. म्हणजे लोकसभा विधानसभा यांचा कार्यकाळ 6 वर्षावरून 5 वर्ष, 5 वर्ष सुरुवातीपासून होता. इंदिरा गांधींनी त्याला 6 वर्ष केला होता. परत त्याला 5 वर्ष आणण्याचं काम 44व्या घटना दुरुस्तीनुसार मोरारजी देसाई यांच्या सरकारनं केलं. अशा पद्धतीनं आपले जे काही राज्यघटनेचं पुस्तक आहे याच्यामधून हे वेगवेगळे पॉइंट्स घेतलेले आहेत. आणि 44वी घटना दुरुस्ती अत्यंतिक महत्वाची आहे.
ह्याच्यातले जेवढे पॉईंट विद्यार्थी मित्रांनो मी सांगितले सगळ्या पॉईंटवरती आयोगानं क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणून म्हणजे 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती ही मी कंपॅरेटिव्हली तुम्हाला सांगितली. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी आयोगानं क्वेश्चन विचारले ते सगळेचे सगळे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत. 62 नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन जो काय 62 नंबरचा क्वेश्चन आहे तो सहजासहजी तिथं सुटण्यासारखा नव्हता. म्हणजे बाबा सहज सुटेल अशा कॅटेगरीतला 62 नंबरचा क्वेश्चन नव्हता. आपण क्वेश्चन बघू. 62 नंबर काय म्हणताय, खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधीचा समावेश असेल. म्हणजे वेगवेगळ्या संसदेमध्ये आपण अभ्यास करतो पॉलिटिक्सचा, संसदेमध्ये काय वेगवेगळ्या समित्या आहेत. मग क्वेश्चन असा विचारलाय की अशा कोणत्या समित्या आहेत ज्याच्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृह कुठलं, म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे दोन्हीचे सदस्य असतील. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींचे सदस्य असतील असे खालीलपैकी कोणत्या समित्या आहेत. मग वाचत येऊ. 5 समित्या इथं दिल्यात. त्याच्यामध्ये एक अंदाज समिती दिली बघा, अंदाज समिती. आणि सगळ्यांना माहिती आहे ह्या अंदाज समितीमध्ये सगळेच्या सगळे कोण असतात, लोकसभेचे सदस्य असतात. लोकसभेचे सदस्य ह्या अंदाज समितीमध्ये असतात. म्हणजे आपल्याला विचारले संसदेच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधी, लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोघांचे पाहिजेत. अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभा असते. म्हणजे 5 नंबरचा पॉइंट या ठिकाणी येणार नाही, ऑप्शन गेला. आलो 75%. आता बघा विशेष अधिकार समिती ज्याला आपण प्रिव्हिलेजेस असं म्हणतो. प्रत्येक सभागृहाचे वेगवेगळे विशेष अधिकार आहेत. म्हणजे लोकसभेचे काही विशेष अधिकार आहेत, राज्यसभेचे काही विशेष अधिकार आहेत. म्हणजे बाबा धनविधेयकासंदर्भात लोकसभेचा विशेष अधिकार आहे. त्याच्यानंतर सपोज अखिल भारतीय सेवा निर्माण करायचा आहे, राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. म्हणजेच काय, विशेष अधिकार प्रत्येक गृहाचे वेगवेगळे असणार ना, त्या हाऊसचे वेगवेगळे प्रिव्हिलेजेस असणार ना. मग त्यांची कमिटी पण वेगळी असेल. म्हणजे दोघांची एकत्र असलेली कमिटी कशी असेल. म्हणजे 4 नंबरचा पण पॉइंट येणार नाही. ऑप्शन नंबर 4 मधला काढा. हा हे ऑप्शन गेला. आलो 50-50 वरती. इथं 2 आहे, इथं 2 आहे. 2 बघण्याची आवश्यकता नव्हती. मग 2 काय, महिला आणि सबलीकरण. बघा महिला सबलीकरणाबद्दल समिती बनवायचे तर दोघांचे पण सदस्य पाहिजेत का नाही, दोघांचे पण सदस्य पाहिजेत. म्हणजे 2 तर प्रत्येकाकडे असलं पाहिजे. आता बघा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती. म्हणजे बघा महिलांचं सबलीकरण करायचंय, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचं सबलीकरण करायचंय. मग ह्याच्यात त्या गृहाचं विशेष अधिकार काय आहेत. दोन्ही गृह एकत्र येऊन हे कामकाज करण्यासारखं आहे ना. ब्रॉड माइंडनं विचार करा. एससी ची लोक आहेत, एसटी कॅटेगरीची लोक आहेत किंवा महिला आहेत, ह्यांचं सबलीकरण करायचंय, कल्याण करायचंय. तर काय, लोकसभेतले ठराविक सदस्य येतील, राज्यसभेतले ठराविक सदस्य येतील आणि ह्याच्यावरती समिती स्थापन होईल. म्हणजे 1 आणि 2 असण्याची मॅक्सिमम त्या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे. म्हणजे 1 उत्तरामध्ये 1 आणि 2 उत्तरामध्ये पाहिजे. या ठिकाणी 1 आहे. याच्यावरून ऑप्शन नंबर 4 1 आणि 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग कामकाज सल्लागार समिती, ही कामकाज सल्लागार समिती देखील लोकसभेची आहे. मग या ठिकाणी आपण बघू 5वी आणि काय ठराविक बघू. विशेष अधिकार समिती ही सरळ लोकसभेची असते. बघा लोकसभेच्या विशेष अधिकारासाठी 15 सदस्य असणारी विशेषाधिकार समिती संसद काय करत असते, निर्माण करत असते. फक्त समिती कुठली, लोकसभेची आहे का राज्यसभेची आहे आणि किती सदस्य आहे एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी डिटेलमध्ये शिरायचं नाही. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती, टोटल याच्यामध्ये किती सदस्य असतील, 30 असतील. त्यातील 20 सदस्य हे लोकसभेचे असतील आणि 10 सदस्य हे राज्यसभेचे असतील. बघा 20 अनुसूचित जाती जमाती कल्याणासंदर्भात समिती, टोटल 30 सदस्य आहेत. ह्या 30 मधला पॅटर्न कसा आहे, 20 लोकसभेचे आणि जास्तीत जास्त लोकसभेला द्यायचं. कारण लोकसभेमध्ये आपण डायरेक्टली निवडून दिलेली आपले हे असतात, म्हणजे खासदार असतात, आपले सदस्य असतात, ज्यांना लोकप्रतिनिधींना आपण आपल्या जनतेमार्फत निवडून दिलेलं असतं ना, वोटिंग करून. आता जे वोटिंग चाललंय ते त्याच्यानुसार. मग 30चा पॅटर्न कसा आहे, 30ची फोड कशी केली, 30 मध्ये 20 आणि 10, 20 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे. महिला सबलीकरण समिती ती पण जशी SC STच्या कल्याणासंदर्भात समिती आहे, सेम तशीच महिलांच्या सबलीकरणासंदर्भात समिती आहे. हिची पण रचना सेम तशीच आहे. 29 सदस्य, 20 सदस्य लोकसभेतून आणि 10 सदस्य राज्यसभेतून. अशा पद्धतीनं राज्यघटनेचं आपले जे काय पुस्तक आहे त्याच्यामधून हा पॉइंट घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो,
अशा पद्धतीनं आपण इन डिटेलमध्ये ॲनालिसिस घेतोय. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, नक्की शेअर करा, केस आगर करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.